मेबेलिन फिट मी ग्लो बीबी क्रीम. ही आहे मेबेलिन फिट मीची न्यूली लॉन्च बीबी क्रीम. ओके, बीबी क्रीम म्हणजे काय? बीबी क्रीम मध्ये तुम्हाला फाउंडेशन सारखा थोडासा शेड मिळतो आणि मॉइश्चरायझर सारखं थोडंसं हायड्रेशन पण मिळतं. अप्लाय केल्यानंतर फेसला हायड्रेशनही मिळतं आणि फेसला एक इव्हन असं स्किन टोन पण मिळतो. बीबी क्रीम वापरण्यासाठी तुम्हाला फार प्रोफेशनल मेकअप शिकण्याची गरज नाही. इझिली कोणीही बीबी क्रीम यूज करू शकतं. तर आजचा व्हिडिओ बेसिकली असणार आहे मेबेलिनच्या फिट मी रेंजचा बीबी क्रीमचा रिव्ह्यू व्हिडिओ, जो की ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. आजचा व्हिडिओ बेसिकली असणार आहे बीबी क्रीमचा रिव्ह्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही याची पॅकेजिंग बघू शकता. ट्यूब फॉर्ममध्ये आपल्याला ही क्रीम मिळते. यूज करण्यासाठी खूप जास्त कन्व्हिनियंट असते. ट्रॅव्हलिंगमध्येही तुम्ही त्याला यूज करू शकता. तर मेबेलिनने काही इथे क्लेम केलेले आहेत. 24 आवर्स हायड्रेशन यामुळे तुम्हाला मिळतं. इमिडिएट ग्लोवी फिनिश तुम्हाला या बीबी क्रीममुळे मिळते. मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज याचं आहे. मीडियम कव्हरेज याच्यामुळे तुम्हाला मिळतं. त्याचबरोबर 90% स्किन केअर बेस ही क्रीम आहे. यामध्ये 2% नायसिनामाइड, हायड्रोनिक ॲसिड आणि SPF 50 आहे. सो ही बीबी क्रीम इंडियन स्किन टोनला मॅच होणाऱ्या 9 डिफरंट शेड्समध्ये अवेलेबल असणार आहे. याचा चार्ट मी तुम्हाला इथे अटॅचही करते आणि सांगते. लाईट स्किन टोनसाठी वॉर्म, न्यूट्रल आणि कूल तीनही अंडरटोनमध्ये 4 डिफरंट शेड्स अवेलेबल आहेत. मीडियम स्किन टोनसाठी 2 शेड्स अवेलेबल आहेत, फक्त वॉर्म आणि न्यूट्रल अंडरटोनमध्ये. आणि डीप स्किन टोनसाठी 3 शेड्स अवेलेबल आहेत, वॉर्म, न्यूट्रल आणि कूल. तीनही अंडरटोनमध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक चार्ट त्यांनी दिलेला आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा एक परफेक्ट फिट किंवा परफेक्ट मॅच शेड चूज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला मेबेलिन फिट मीचे जे फाउंडेशन्स आहेत त्याचे नंबर्स आणि मेबेलिनच्या बेबी क्रीमचे नंबर्स मॅच करून दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही फिटमीचा नंबर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तुमच्या बेबी क्रीमचा एक्झॅक्ट नंबर शोधू शकता. सो शेड रेंज याची मी तुम्हाला सांगितली. याची MRP असणार आहे ₹429. ₹429 तुम्हाला 25 ml ची ही ट्यूब मिळते. सो नेक्स्ट मी आता याला अप्लाय करून दाखवते. फेस माझा कम्प्लिटली क्लीन आहे. ही अशी लिक्विड कन्सिस्टन्सीची ही क्रीम. फेस माझा कम्प्लिटली क्लीन आहे. मी फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, ही अशी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये थोडीशी क्रीम आहे. आपण याला फिंगर्सने अप्लाय करून पाहू. खूप जास्त लाईट वेट असं याचं टेक्स्चर आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी एक शेड लाइटर क्रीम चूज केलेली आहे, शेड नंबर. मी हाफ फेसला अप्लाय करून दाखवते. मेबेलिनचे फाउंडेशन थोडेसे ऑक्सिडाइज होतात, त्यामुळे मी एक शेड लाइटर बीबी क्रीम इथे यूज करत आहे आणि ही क्रीमही थोडीशी ऑक्सिडाइज. हाफ फेसवर मी क्रीम अप्लाय केलेली आहे. खूप जास्त लाईटवेट याचं टेक्स्चर आहे. फेसवर असं काही अप्लाय केल्यासारखं वाटतच नाही. अगदी मॉइश्चरायझर सारखं वाटतंय. इझिली ही पूर्ण ब्लेंड झालेली आहे. कुठल्या टूलची गरज पडलेली नाही. कसलाही टॅकी फिलिंग याच्यामुळे नाहीये. खूप जास्त हायड्रेटिंग अशी ही क्रीम आहे. फिनिशिंग तुम्ही बघू शकता, एकदम अशी ग्लोवी अशी याची फिनिशिंग आहे आणि कव्हरेज जर तुम्ही बघत असाल तर एक शिअर टू मीडियम कव्हरेज याचा आहे. फेसवरचे जे पण डाग वगैरे होते किंवा जे अनइवन स्किन टोन होता तो कम्प्लीट इवन झालेला आहे. हाफ फेसवर बघू शकता एक इवन स्किन टोन दिसतोय. कुठे जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील किंवा खूप जास्त डार्क मार्क्स असतील तर ते याच्याने हाईड नाही होणार. त्यासाठी तुम्हाला कन्सिलर अप्लाय करावं लागणार. नेक्स्ट बाकीच्या फेसवर मी अप्लाय करते. इकडे मी ब्रशने अप्लाय करते. तो ही साइड ब्रशने ब्लेंड केलेली आहे आणि ही साइड फिंगर्सने ब्लेंड केलेली आहे. पण तुम्ही बघू शकता कुठलाही डिफरन्स दिसत नाहीये. सो पूर्ण फेसवर क्रीम अप्लाय करून झालेली आहे. तुम्ही ग्लो बघू शकता. खूप जास्त ग्लोवी अशी फिनिशिंग याच्यामुळे येते. त्यानंतर ओव्हरऑल सांगायचं तर ही क्रीम सेल्फ सेटिंग नाहीये. ही टिश्यूवर ट्रान्सफर होतीये. तुम्ही बघू शकता. ही लगेच ट्रान्सफर होतीये. त्यामुळे याला सेट करण्यासाठी तुम्हाला पावडर अप्लाय करावं लागेल. सो 6 पॉइंट्समध्ये मी ओव्हरऑल रिव्ह्यू तुम्हाला याचा सांगणार आहे. शेड, टेक्स्चर आणि फिनिशिंग तिन्ही बेस्ट आहेत. शेड रेंज छान आहे. त्याचबरोबर टेक्स्चर खूप जास्त लाईटवेट आहे आणि फिनिशिंग याची ग्लोवी आहे, जी की खूप जास्त छान आहे. सो नेक्स्ट, सेल्फ सेटिंग नाहीये, ट्रान्सफर प्रूफ नाहीये. त्यासाठी तुम्हाला सेटिंग पावडर वापरावं लागेल, नाहीतर ती ट्रान्सफर होईल. नेक्स्ट, स्किन टाईप. स्किन टाईप अकॉर्डिंग ओव्हर ऑल स्किन टाईप प्रोडक्ट आहे. सो ऑल स्किन टाईपवाले त्याला यूज करू शकतात ऑफकोर्स. पण जर तुमची ड्राय स्किन असेल, नॉर्मल असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला ही जास्त आवडेल, कारण याचा ग्लोवी फिनिशिंग तुम्हाला नक्कीच आवडण्यासारखी आहे. जर तुमची एक्सेसिव्ह ऑइली स्किन असेल तर तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं मेकअप फिक्सर यूज करावं लागेल, ज्यामुळे ही क्रीम लॉंग लास्टिंग होईल आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग होईल. या प्राइस रेंजमध्ये खूप छान प्रोडक्ट आहे. मला फक्त 2 गोष्टी याच्या नाही आवडल्या. फर्स्ट म्हणजे ही ट्रान्सफर प्रूफ नाहीये आणि सेकंड म्हणजे थोडंसं मेसी याचं ॲप्लिकेशन होतंय. ट्यूब थोडीशी मेसी होते बस. बाकी
बाकी या बीबी क्रीमची लाँग वेअर टेस्ट घेण्यासाठी मी थोडंसं ब्लश अप्लाय केलेलं आहे. सीरम ब्लश ब्लेंड केल्यानंतर पूर्ण फेसला मी पावडरने सेट केलेलं आहे. सेटिंग पावडर मी इथे यूज केलेलं आहे मार्स कॉस्मेटिक्सचं ट्रान्सलुसंट पावडर. लाईटली मी पूर्ण पावडरने फेसला खूप छान असं सेट केलेलं आहे आणि त्यानंतर कंप्लीट 4 ते 5 तासांपर्यंत मी हा मेकअप असाच ठेवणार आहे. सो हाय एव्हरीवन, 4 तासांपर्यंत मी हा पूर्ण क्रीमचा मेकअप अप्लाय केलेला आहे. 4 तासांनंतर मी याचा फायनल रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करायला आली आहे. तर तुम्ही बघू शकता, पॉझिटिव्ह सांगायचं तर एक पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की तुमच्या फेसवर अप्लाय केल्यानंतर कसलीही क्रीजिंग या क्रीममुळे होत नाही. तुम्ही बघू शकता, कंप्लीट 4 तासांपेक्षाही जास्त झालेलं आहे, पण कुठेच क्रीजिंग झालेली नाही. समर सीझन आहे, थोडी स्वेटी सिच्युएशन आहे, त्यामुळे अराउंड द माउथ आणि नोजवरची क्रीम कंप्लीटली निघून गेलेली आहे. इथे कसल्याही प्रकारची क्रीम राहिलेली नाही. पण एक चांगल्या क्वालिटीचं प्राइमर आणि एक लाँग वेअर मेकअप फिक्सर जर वापरला तर हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल. सो ऑलमोस्ट रिव्ह्यू आपला इथे कंप्लीट झालेला आहे. या क्रीमच्या शेड रिगार्डिंग किंवा या क्रीमच्या रिगार्डिंग काहीही क्वेरीज तुम्हाला असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच डिफरंट डिफरंट ट्युटोरियल्स, असेच डिफरंट डिफरंट प्रोडक्ट रिव्ह्यूज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.